हर हर माझ्या मित्रांनो, राधे राधे. वाजलेत 6:30. सकाळ झाली आपली. आज सोमवार, मस्त वीकचा पहिला दिवस. आजचं बाहेरचं वातावरण आहे पावसाचाच. पाऊस थांबायचा नाव घेतच नाही. कंटिन्यू पाऊस चालू, कंटिन्यू. आता जोरात पडेल, म्हणजे आता पडून घेईल, नंतर मग एकदाच काहीतरी ब्रेक देईल, नंतर काही जास्त पाऊस नसणार आहे. तर चला निघू आपल्या रुटीनला, जिमला. पाऊस काय चालूच राहणार आहे. पाऊस थांबल तेव्हा थांबल, पण आपला रुटीन आणि आपला काम थांबला नाही पाहिजे. चलो निघालो जिमला. आता आज प्री वर्कआउट नाही केली नाही, कारण सगळं संपलाय स्टॉक. आज स्टॉक लोड करावा लागेल. चलो तरी पण आपण जिमला जायचं. रिवॉर्डर असो नसो जायचं. जिम इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण सोमवारचा कसा स्टार्टिंगचा वीकचा स्टार्टिंगचा डे असतो. जर तुम्ही वीकच्या पहिल्या दिवशीच नाही गेलात तर पूर्ण वीकची वाट लागते. सो रुटीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. चलो जिमला जाऊ आता मस्त. मी इथून गेलो तरी दिसेल वाळा जिम आहे. फक्त इथून मला पार्किंगला जायचं आणि रेनकोट घालायचं आहे, कारण रेनकोट पार्किंगला आहे. आणि बाईक काढून थेट निघायचं जिमला. पण इथल्या इथं गेलो तरी मला भिजायला होईल. आलं फायनली मोठा टप्पा पार करून. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. आलं उड्या वेळ टाकत. चलो निघू जिमला. आणि गाडीचा पेट्रोल पण संपला. गाडी रिझर्व लागले हे बघा. अरे दिखा बाय. सो आज पेट्रोल पण टाकायला लागेल. चलो पहिलं जिमला जाऊ, मग जिमला येताना पेट्रोल टाकून येऊ. आलो जिमला मस्त पावसात ना. आणि आज वारा बिरा जाम आहे, थंडी पण लागते जाम. सो दादा पण येतो आता. आणि आज आहे लेग आणि शोल्डर. दादा आता आलाय आत्ता जस्ट वाजत 9. आणि मी निघतो आला. मला टाइम झालाय. मी पण एकटा मारले, दादा पण एकटा मारला. चलो सो झाला वर्कआउट मस्त. आज लेग आणि शोल्डर. आज जिममध्ये ना लाईट सारखी ये जा. आणि आता शेवट तर लाईट गेलीच, म्हणजे ती अजून आलीच नाही. तो मग जास्त व्हिडिओ करता आले नाहीत. जेवढ्या केल्यात तेवढ्या आहेत. तर चला आता जायचं पेट्रोल टाकायला, नंतर जाऊ घरी. पेट्रोल टाकायला आलोय. कितीला बसतो बघूया पेट्रोल. एक 1100 का 1100 रुपये भेटे का. 1100 इससे पहले कितना था मालूम नहीं. उसमें डाला था पावर डाला था. कंपनी गाड़ी क्या? हाँ क्या कंपनी गाड़ी है? नहीं कितनी वीडियो क्यों बना रहे? यूट्यूब पे ब्लॉग बनाता हूँ मैं. कंपनी वाला का दिखाते हो पेट्रोल जलाया. नहीं कंपनी का पैसा नहीं देता. कंपनी की गाड़ी यही नहीं ना. वीडियो भी बनाते हैं. कितने के बढ़ गया 1200 क्रॉस. वीडियो बना रहे मतलब यूट्यूब पे. सो पेट्रोल झालं टाकून आता निघतोय घरी. थेट चला. पाऊस बघा, पाऊस खतरनाक आहे. पाणी बघा किती भरला इथं. या पावसाची मजा. घरी आला तसा पाऊस गेला. काय पाऊस आहे राव बघा. पाऊस गायब. मोठा पाऊस आहे. आलोय घरी आता. प्रोटीनची घेऊ. आज आपल्या इथे पण लाईट गेले. सगळीकडे लाईट गेले बहुतेक. आपल्या एरियात सगळीकडे लाईट गेले, कारण पाऊस पण जाम आहे. आणि पावसापेक्षा वारा जास्त आहे.
कुठंतरी झाडं वगैरे काय फांद्या वगैरे वायरीवरती पडले वगैरे असतील म्हणून लाईट गेली असेल. बघू आता लाईट कधी येते, नाही तर गुजारेंगे बिना लाईट के दिन, उसमें क्या बड़ी बात है. चला मार्केट बघू. आज आहे वीकचा पहिला दिवस आणि मार्केट चांगला पॉझिटिव्ह आहे, कारण शुक्रवारी क्लोजिंग झालेली पॉझिटिव्ह चांगली. तो मार्केट चांगला आहे आज. बँक निफ्टी नंतर फायनान्स निफ्टी पण चांगली पॉझिटिव्ह अर्धा टक्क्यांनी. फक्त आज आय टी गलपाटला आहे आणि आय टी जास्त गलपाटला, बाकी सेक्टर पॉझिटिव्ह आहेत. बाकी इकडं आपला क्रिप्टो आणि फॉरेक्स जरा निगेटिव्ह आहे आज. म्हणजे एवढी काय जास्त निगेटिव्हिटी नाही, आहे थोडी निगेटिव्हिटी आहे. गोल्डमध्ये सकाळी गोल्ड ओपनिंग पॉझिटिव्ह झालेली चांगली आजची, पण तिथनं सेलिंग झाले. आणि क्रिप्टोमध्ये काही एवढी मुवमेंट नाही. सो मार्केट इज ओके. मार्केटमध्ये पॅनिकनेस नाही जास्त. सो मार्केट शांत आहे. पहिले गेले 2 स्कूप ओट्स. आता केळ्यांचा खिमा. ह्यांना बारीक काय करतो माहिती आहे केळ्यांना, कारण ते चांगले जास्त बारीक केले ना तर ॲब्झॉर्ब चांगले होतात मस्त आणि टेस्टी लागतात जरा अजून. आणि ते अखंड टाकले ना कट करून मग ते कसे जास्त ॲब्झॉर्ब होत नाही आणि टेस्ट वेगळी लागते थोडी. पण ह्यांची टेस्ट वेगळी लागते, मस्त लागते. आता पीनट बटर, दूध. सो ओट्स मस्त लगेच रेडी आहेत गरमागरम. आता जाऊ लगेच आंघोळ करू आणि मस्त लगेच ओट्स खाऊ. चलो ओट्स खातो आता. आंघोळ वगैरे झाले मस्त. आता लगेच ओट्स खाऊ, भूक लागली. A little longer than a few minutes later. सो फायनली गाईज एक्झाम संपल्यात, आज पेपर झालेत आणि आता लागले भूक, तर खाऊन घेऊ पटकन. चला आज खायला आहे बॉईल पनीर, काकडी, गाजर आणि दही. सो आपण गोल्डचा चार्ट बघू डेली फ्रेमला. आज गोल्डचा चार्ट बघा कसा आहे. ही कंटिन्यू इथून फॉल चालूच आहे गोल्डचा. आणि आता इथं सिनेरिओ काय झालाय बघा. इथं 4000ची मेन लेवल आहे गोल्डला. सो इथनं 4950 वरून गोल्डनी सपोर्ट घेतला छोटा आणि 4100चा हा रेजिस्टन्स होता थोडासा, तो ब्रेक केलाय परवा म्हणजे शुक्रवारी. आणि आज तिथनं कॅन्डल म्हणजे त्या कॅन्डलची हाय तोडून कॅन्डल खाली आले, म्हणजे सेलिंग झाले वरून. सो आता इथं सिनेरिओ कसा होईल बघा. जर ही लेवल आहे 4100ची, जर या लेवलच्या खाली आज क्लोज केली कॅन्डल तर इथनं परत मोठा फॉल येऊ शकतो. आणि जर इथनं या लेवलपासून परत बॅक मारली तर गोल्ड पुन्हा एकदा 4300 ते 350 पर्यंत जाऊ शकतो. मला तर वाटतं इथनं सेलिंग होईल, कारण हा फेक ब्रेकआउट होऊ शकतो इथून, कारण वरून पूर्ण चालले सेलिंग. सो माझा व्ह्यू अजून खालचाच आहे, बघू काय होत आहे. आणि जी गोल्डमध्ये ट्रेडिंग करायला मजा येते ना, खतरनाक. म्हणजे त्यात एवढी वॉलेटाईल असतो गोल्ड, आणि गोल्ड हा सगळ्यात वॉलेटाईल ॲसेट आहे वर्ल्डमध्ये. त्याच्यात जास्त ट्रेड होतो, त्यात जास्त व्हॉल्यूम असतो आणि त्याच्यात मोठे मोठे प्लेयर जास्त असतात. कमवून पण तेवढाच गोल्ड जास्त देतो, म्हणजे रिटर्न पण तेवढे चांगले आहेत. आणि जर चुकून त्याच्या अपोजिट बसलात तर लॉस पण किंवा अकाउंट पण उडू शकतात. सो काळजी करून ट्रेड करा. मी ना म्हणजे कधी कधी ऑनलाईन गोष्टी वगैरे मागवतो, म्हणजे ब्लिंकिट किंवा ॲमेझॉन नावावर अशी म्हणजे लगेच डिलिव्हर होतात. त्या ॲपवरनं मी कधी कधी गोष्टी मागवतो. मला एवढं सांगायचं आहे, आता एवढा बाहेर पाऊस चालू आहे, पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. कधी कधी ना ते लेट होतात, काहीतरी अडचण असते पावसामुळं, ते आपण समजून घेतले पाहिजे. काय काय लोक कशी की का रे तुम्ही लेट झालात, एवढा लेट का. आता त्यांचं त्यांना माहिती बाबा पाऊस चालू आहे. आता जे समजणारे लोक आहेत ते समजून घेतात, पण काय काय लोक कशी जाम म्हणजे रफ वागतात की तुम्ही एवढा टाईमच का लावला, एवढा तुम्हाला उशीरच का झाला, आता आम्ही पैसेच देणार नाही, तुम्ही घेऊन जा परत. म्हणजे जी वस्तू मागवलेली आहेत ती त्यांच्यासोबत परत पाठवतो. म्हणजे त्यांचा एवढा गोष्ट डिलिव्हरी एवढी घेऊन तुमच्या घरा म्हणजे दरवाजाशी येतात ना, ती एवढी गोष्ट आणून तुमच्या दरवाजाशी तीच परत घेऊन जाणं ही चुकीचं आहे ना. कारण त्यांना पण
पोटा पाण्याचा विचार करायला लागतो, किंवा बाहेर एवढा पाऊस आहे, काहीतरी अडचण गाडीवरनं. आता किती पाऊस म्हणजे रस्त्यावर पाणी किती भरलाय, किंवा पाऊस किती, वारा किती आहे, अडचण येतात. सो मला असं वाटतं की असं लोकांनी नाही केलं पाहिजे. लोकांनी समजून म्हणजे बाहेरचं वातावरण सगळं कंडिशन बघून लोकांनी समजून घेतले पाहिजे. आणि ती लोक म्हणजे खतरनाक काम करतात या वातावरणात, या पावसातनं. म्हणजे जर तुम्ही आता ऑनलाईन ऑर्डर केलीत, भले 5-10 मिनिटं लेट होतील, पण ती येतात. नाहीतर मग येतात काही करून, जीव धोक्यात घेऊन ते आपल्याला सर्व्हिस देतात. सो मार्केटमध्ये काय चाललं आहे बघा, गोल्डचा आहे विषय, गोल्डचा चार्ट आहे हा. इथं ह्या झोनला बघा काय केलं मार्केटनी. हा सपोर्ट घेऊन इथं परत पुलबॅक देऊन वरती गेला, बरोबर. इथं दाखवला प्रेशर, दाखवला बाईंगचा प्रेशर दाखवला, आणि सगळ्यांचे वरचे एसएल उडून परत खाली आला. परत इथे एसएल उडवला. ही कॅन्डल बघा, एवढी मोठी कॅन्डल केली, ग्रीन कॅन्डल. म्हणजे ह्या कॅन्डलचा हाय तोडून एसएल उडून परत खाली आला. म्हणजे एसएल हंटिंग चालले, याला एसएल हंटिंग बोलतात. सो अशा मार्केटला अवॉइड करायचा. या झोनमध्ये असा जर मार्केट असेल तर ट्रेड करणं शक्यतो टाळायचं. जेवायला आज सोयाबीनची भाजी, सलाड, चपात्या. तर जेवण झालंय, आवरून झालंय, सगळं झालंय. आणि आज पण दिवस कसा गेला समजलाच नाही, पटकन दिवस गेला. आणि आज दिवसभर लाईट नव्हती, म्हणजे एक 4-4:30च्या आसपास लाईट आली. आणि फुल वारा वगैरे बाहेर, म्हणजे आता पण चालू आहे वारा वगैरे, वारा पाऊस कंटिन्यू चालू आहे. कधी थांबल काय माहीत. असो, चलो आजचा ब्लॉग इथेच एंड करू. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटू उद्या पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.